नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचे माझ्या गणित गप्पा ह्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे 4th स्टँडर्डचे स्कॉलरशिप एक्झामवरील क्वेश्चन्सचे सोल्युशन. त्यातील सेक्शन नंबर 2 इंटेलिजन्स, युनिट 8 लॉजिक अँड इन्फरन्स, त्यातील चॅप्टर नंबर 8 एज, त्यावर आधारित असलेली एक्सरसाइज 8.1. ह्या व्हिडिओमध्ये मी क्वेश्चनचे सोल्युशन काढण्याच्या काही इझी ट्रिक्स सांगितल्या आहेत. ते पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग मित्रांनो, एक्सरसाइजला सुरुवात करूया. एक्सरसाइज 8.1 त्यातील क्वेश्चन नंबर 1. शौनक's सिस्टर नमिता इज ओल्डर दॅन शौनक बाय 3 years अँड हिज मदर इज 4 times नमिताज एज. इफ टुडे नमिता इज 36 years old, व्हॉट इज शौनक's एज टुडे? ओके, सगळ्यात अगोदर क्वेश्चनचा मिनिंग लक्षात घेऊया. काय म्हटलं आहे? शौनक's सिस्टर, शौनकची सिस्टर नमिता, शौनकच्या सिस्टरचं नाव आहे नमिता. नमिता इज ओल्डर दॅन शौनक बाय 3 years. नमिता ही शौनकपेक्षा 3 वर्षांनी मोठी आहे. नमिता मोठी आहे आणि शौनक 3 वर्षांनी लहान आहे तिच्यापेक्षा. ओके. अँड हिज मदर इज 4 times नमिताज एज. आणि तिच्या आईचं वय हे नमिताच्या एजच्या 4 पट आहे. इफ टुडे नमिता इज 36 years ओल्ड, जर नमिताचं एज हे 36 years असेल, व्हॉट इज शौनक एज टुडे? तर आपल्याला शौनकचं एज विचारलेलं आहे. ओके, चला तर मग स्टेप बाय स्टेप जाऊया. पहिले काय सेंटेन्स दिलेला आहे बघा. नमिता इज ओल्डर दॅन शौनक बाय 3 years. नमिता ही शौनकपेक्षा 3 वर्षांनी मोठी आहे. ओके, काय येईल मग? शौनक एज इज इक्वल टू, नमिता मोठी आहे 3 वर्षांनी, नमिताज एज -3. ओके, जर सपोज नमिताचं एज 10 years असेल तर शौनकचं एज किती येईल मग? तो लहान आहे ना 3 वर्षांनी, तर त्याचं वय येईल 7 years. ओके, तर यावरून आपण सेंटेन्स काय तयार केलं? शौनकचं एज हे नमिताच्या एजपेक्षा 3 वर्षांनी लहान आहे. ओके, त्यानंतर पुढचं सेंटेन्स आहे. अँड हिज मदर इज 4 times नमिताज एज. नमिताच्या वयाच्या 4 पट तिच्या आईचं एज आहे, म्हणजे मदरसाठी मी एम लेटर यूज करते. एम इज इक्वल टू 4 times ऑफ नमिताज एज. ओके, त्यानंतर पुढे दिलेलं आहे. इफ टुडे नमिताज इज 36 years ओल्ड. नमिताचं आजचं वय काय दिलेलं आहे? 34 years ओल्ड दिलेलं, नाही सॉरी 36 years दिलेलं आहे. 36 years दिलेलं आहे आणि आपल्याला कोणाचं विचारलेलं आहे? शौनकचं एज विचारलेलं आहे. ओके, बघा या ठिकाणी आपल्याला नमिताचं एज माहिती आहे, त्यावरून आपल्याला मदरचं एज काढता येईल किंवा डायरेक्टली आपल्याला शौनकचं पण एज ह्या इक्वेशनवरून काढता येईल. शौनक एज इज इक्वल टू, नमिताचं किती आहे? 36 years -3. शौनकचं एज किती येईल मग? 36 - 3 जर केलं तर 33 years ओल्ड. आणि आपल्याला शौनकचंच एज विचारलेलं आहे. ऑप्शनमध्ये आहे का आन्सर 33 years ओल्ड? नाही. या ठिकाणी क्वेश्चनमध्ये देताना प्रिंटिंग मिस्टेक झालेली आहे. हे जे एज दिलेलं आहे हे नमिताज मदर एज आहे 36 years ओल्ड. ओके, जर त्यानुसार घेतलं आपण, नमिताज मदर एज इज 36 years, त्यानुसार जर सॉल्व केलं तर मागे दिलेला ऑप्शनचं जे आन्सर आहे ते करेक्ट येतं आहे. ओके, तर या ठिकाणी मी नमिताच्या मदरचं एज घेते.
नमिताच्या मदरचं एज किती आहे 36 इयर्स जर असेल तर आपल्याला त्यावरून नमिताचं एज फाइंड आउट करता येईल. याला मी इक्वेशन नंबर 1 देते, हा आहे इक्वेशन नंबर 2. ओके, मदरचं एज 36 इयर्स जर असेल तर फ्रॉम इक्वेशन नंबर 2, इक्वेशन 2 काय आपलं, मदर एज इज इक्वल टू 4 टाइम्स ऑफ नमिताज एज. मदरचं एज किती आहे 36, 4 मल्टिप्लाय बाय नमिताज एज. याच्यावरून मी नमिताचं एज फाइंड आउट करू शकते. या ठिकाणी 4 हा काय मल्टिप्लाय, तो ज्यावेळेस इक्वल टू साईन क्रॉस करून जाईल त्यावेळेस काय होईल डिवाइड, म्हणजे 36 डिवाइड बाय 4 इज इक्वल टू नमिताज एज. नमिताज एज इज इक्वल टू 36 डिवाइड बाय 4. नमिताचं एज काय येईल 9 इयर्स. ओके, जर सपोज नमिताचं एज 9 इयर्स आहे तर आपल्याला शौनकचं एज विचारलेलं आहे. शौनकच्या एज काढण्यासाठी आपल्याला इक्वेशन नंबर 1 यूज करावं लागेल. फ्रॉम इक्वेशन 1 शौनक एज इज इक्वल टू नमिताज एज -3. नमिताचं एज किती आहे 9 - 3. एस इज इक्वल टू किती आलं 6 इयर्स. शौनकचं एज किती आलं मग 6 इयर्स. ऑप्शनमध्ये आहे का आन्सर 6 इयर्स. येस, या ठिकाणी ऑप्शन 2मध्ये आन्सर दिलेला आहे, म्हणून ऑप्शन 2 इज अ करेक्ट आन्सर येईल. आणि मागे आन्सर कीमध्ये जर बघितलं तर त्या ठिकाणी पण ऑप्शन 2 इज अ करेक्ट ऑप्शन सांगता आहेत, म्हणून या ठिकाणी त्यांची प्रिंटिंग मिस्टेक झालेली आहे. या ठिकाणी नमिताज एज इज 36 इयर्स म्हटलं पाहिजे होतं, त्यांच्याकडून चुकून नमिताज एज 36 इयर्स ओल्ड दिलं गेलेलं आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 2, पवन अँड धवल हॅव द डिफरन्स ऑफ 6 इयर्स इन देअर एजेस. आफ्टर 8 इयर्स व्हॉट विल बी द डिफरन्स इन देअर एजेस. बघा या ठिकाणी काय सांगितलं आहे, पवन आणि धवल यांच्या वयातील डिफरन्स हा 6 इयर्स आहे. आफ्टर 8 इयर्स व्हॉट विल बी द डिफरन्स इन देअर एजेस. तर 8 वर्षानंतर त्यांच्या वयामधला डिफरन्स काय असेल. पवनचं वय आणि धवलचं वय यांच्या वयामधला डिफरन्स 6 वर्ष आहे. 8 वर्षांनी आफ्टर 8 इयर्स पवन पण मोठा होईल आणि धवल पण मोठा होईल. हे दोघं जण सेम मोठे होतील आणि त्यांच्या वयामधला डिफरन्स हा नेहमी तेवढाच राहील. हे पवन किंवा धवल हे दोघं कितीही वर्ष मोठे झाले तर ते दोघांचं वय हे वाढतच जाईल. सपोज पवनचं वय हे 7 इयर्स असेल आणि धवलचं वय हे 4 इयर्स असेल. आफ्टर यांच्या दोघांच्या वयामधला डिफरन्स काय आला 3. ओके, 8 वर्षानंतर पवनचं वय किती 8 वर्षांनी वाढेल, म्हणजेच 15 इयर्सचा होईल 8 वर्षानंतर पवन. आणि धवल हा पण 8 वर्षांनी मोठा होईल, म्हणजे 4 + 8 12. तर बघा या दोघांच्या वयामधला डिफरन्स 15 - 12 किती आला 3 आला. म्हणजे आजच्या वयामधला डिफरन्स आणि 8 वर्षानंतरच्या वयामधला डिफरन्स हा काय असणार आहे सेमच असणार आहे. तर या ठिकाणी क्वेश्चनमध्ये काय सांगितलं आहे आपल्याला बघा, पवन अँड धवल हॅव द डिफरन्स ऑफ 6 इयर्स इन देअर एजेस. त्यांच्या वयामधला डिफरन्स हा 6 वर्षाचा आहे आणि 8 वर्षांनी पण त्यांच्या वयामधला डिफरन्स 6च वर्षाचा राहणार आहे, म्हणून या ठिकाणी करेक्ट आन्सर काय येईल 6 इयर्स. ऑप्शन 4मध्ये आन्सर दिसत आहे, ऑप्शन 4 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 3, प्रशांत एज इज ग्रेटर दॅन 1/3 ऑफ हिज मदर एज बाय 4 इयर्स अँड लेस दॅन 1/2 ऑफ हिज मदर एज बाय 4 इयर्स. इफ फादर एज इज 44 इयर्स ओल्ड व्हॉट विल बी हिज मदर्स एज. ओके, आता आपण स्टेप बाय स्टेप जाऊया. एक एक सेंटेन्स रीड करत त्याच्यावरून आपण इक्वेशन्स तयार करत जाऊया. पहिलं सेंटेन्स आहे प्रशांत एज इज. बघा प्रशांत एज इज वर्ड आला की त्या ठिकाणी काय पुट करायचं इक्वेशनमध्ये इक्वल टू प्रशांत एज इज ग्रेटर दॅन 1/3 ऑफ हिज मदर्स एज बाय 4 इयर्स.
बघा काय सांगितलेलं आहे, मदरचं एज हे प्रशांतच्या वयापेक्षा कितीने मोठं आहे, 1/3 प्लस ग्रेटर दॅन म्हटलेलं आहे म्हणून बाय 4 इयर्स म्हणून +4. ओके, या पहिल्या सेंटेन्सवरून आपण पहिलं इक्वेशन तयार केलं. काय म्हटलं आहे, प्रशांत एज इज ग्रेटर दॅन आहे म्हणून प्लस साईन, ग्रेटर दॅन 1/3 ऑफ हिज मदर एज, 1/3 मदर एज अपॉन 3 बाय 4 इयर्स, 4 इयर्सने जास्त आहे. ओके, अँड लेस दॅन, आता पुन्हा अँड वर्ड आलेला आहे आणि सेकंड सेंटेन्स स्टार्ट होत आहे. अँडच्या अगोदर काय येईल, प्रशांत एज इज लेस दॅन 1/2 ऑफ हिज फादर एज बाय 4 इयर्स. ओके, हे आपल्याला इक्वेशन 1 मिळालं. इक्वेशन 2 तयार करते मी सेंटेन्सवरून. प्रशांत एज इज लेस दॅन 1/2 ऑफ फादर्स एज, फादर्स एजच्या 1/2 लेस दॅन 4, लेस दॅन आहे म्हणून मायनस साईन येईल आणि बाय 4 इयर्स म्हणून या ठिकाणी 4 आला. हे मिळालं आपल्याला इक्वेशन नंबर 2. इफ हिज फादर इज 44 इयर्स ओल्ड, या ठिकाणी फादरांचं एज दिलेलं आहे 44 इयर्स ओल्ड. ओके, व्हॉट विल बी हिज मदर एज, तर आपल्याला मदरचं एज विचारलेलं आहे. ओके, बघा यावरून इक्वेशन 2वरून आपण प्रशांतचं एज काढू शकतो, कारण की या ठिकाणी आपल्याला फादर्स एज माहिती आहे. ओके, जर डायरेक्ट इक्वेशन नंबर 1 घेतलं तर या ठिकाणी 2 एज आपल्याला अननोन आहेत, तर त्यावरून काय करावं लागेल, मग इक्वेशन 2वरून अगोदर प्रशांतचं एज काढूया आणि मग प्रशांतचं एज या ठिकाणी इक्वेशन 1मध्ये पुट करून त्यावरून आपल्याला मदरचं एज फाइंड आउट करता येईल. ओके, चला तर मग फ्रॉम इक्वेशन नंबर 2, इक्वेशन नंबर 2 काय आहे, P इज इक्वल टू फादर एज अपॉन 2 मायनस 4. फादरांचं एज किती आहे, 44 इयर्स, या ठिकाणी मी 44 पुट करते. P इज इक्वल टू 44 डिवाइड बाय 2 मायनस 4. P इज इक्वल टू 44 डिवाइड बाय 2 किती होईल, 22. 22 मायनस 4, 22मधून 4 सबस्ट्रॅक्ट केले 18. ओके, या ठिकाणी आपल्याला प्रशांतचं एज मिळालं 18 इयर्स. ओके, आता फ्रॉम इक्वेशन नंबर 1मध्ये पुट करूया ते. फ्रॉम इक्वेशन 1, इक्वेशन 1 काय आपलं, प्रशांत एज इज इक्वल टू मदरच्या एजच्या 3 + 4. ओके, या ठिकाणी प्रशांतचं एज 18 इयर्स आलेलं आहे. प्रशांतच्या एजच्या जागेवर मी 18 पुट करते. मदर्स एज डिवाइड बाय 3 + 4. या ठिकाणी हा 4 प्लस आहे, इक्वल टू साईन क्रॉस करून जाताना तो काय होईल, मायनस. 18 मायनस 4 किती होतात, 14. ओके, आता आपल्याला मदर्स एज काढायचं आहे. या ठिकाणी डिवाइड बाय 3 आहे, हा डिवाइड बाय 3 इक्वल टू साईन क्रॉस करून जाताना काय होईल, मल्टिप्लाय. 14 मल्टिप्लाय बाय 3 इज इक्वल टू मदर्स एज. M इज इक्वल टू 14 3 42. मदरचं एज किती मिळालं मग, 42 इयर्स. ओके, ऑप्शनमध्ये आन्सर आहे का 42 इयर्स, येस, या ठिकाणी ऑप्शन 3मध्ये आन्सर दिसतं आहे. ऑप्शन 3 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 4. शलाकाज इज 1/3 of her father's today's age. After 6 years, Shalaka's father will be 45 years old. What is Shalaka's age today? ओके, चला याच्यामध्ये पण आपण स्टेप बाय स्टेप जाऊया. एक क्वेश्चन, एक सेंटेन्स रीड करत त्यावरून आपण इक्वेशन तयार करूया. शलाकाज एज, शलाकाज इज 1/3 ऑफ हर फादर्स टुडेज एज. फादरच्या एजच्या 1/3 एज आहे शलाकाचं. आफ्टर 6 इयर्स शलाकाज फादर एज विल बी 45
इयर्स आफ्टर 6 इयर्स. शलाकाच्या फादरांचं एज किती आहे? 45 इयर्स आहे. ओके. व्हॉट इज शलाकाज टुडेज एज? तर आपल्याला शलाकाचं टुडेज एज विचारलेलं आहे. शलाकाचं एज. ओके. जर सपोज फादरांचं 6 वर्षानंतर 45 इयर्स असणारे वय, तर फादरांचं आजचं वय जर काढायचं असेल तर काय करावं लागेल आपल्याला? 45मधून 6 सबस्ट्रॅक्ट करावे लागतील, कारण की हे 6 वर्षानंतरून त्यांचं वय दिलेलं आहे. तर आजचं वय काय निघेल मग? टुडेज एज ऑफ फादर इज इक्वल टू 45 मायनस 6, 39 इयर्स. तर फादरांचं आजचं वय 39 इयर्स मिळालं. हे पण काय आहे? आजच्या वयाचं इक्वेशन दिलेलं आहे. शलाकाज इज 1/3 ऑफ हर फादर्स टुडेज एज. आजच्या वयाच्या 1/3 एज हे शलाकाचं आहे. तर फादरांचं हे आपण आजचं एज काढलं. हे आजचं काढलेलं एज आपण इक्वेशन नंबर 1मध्ये पुट करूया. ओके. तर यावरून शलाकाचं आजचं वय निघेल. शलाकाज एज इज इक्वल टू फादरांचं एज किती आहे? 39 डिवाइड बाय 3. शलाकाचं आजचं एज काय निघेल मग? 3 1 जा 3, 3 3 जा 9. शलाकाचं आजचं एज 13 इयर्स मिळालं. ओके. ऑप्शनमध्ये आहे का आन्सर 13 इयर्स? येस. या ठिकाणी ऑप्शन 3मध्ये आन्सर दिसतं आहे. ऑप्शन 3 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 5. 7 years ago, Samir and Kavita's total age was 30 years. What will be their total age 7 years hence? ओके. क्वेश्चनचा मिनिंग लक्षात घ्या. बघा काय म्हटलं आहे? 7 years ago, 7 वर्षापूर्वी समीर आणि कविताच्या एजची टोटल किती होती? 30 इयर्स होती. व्हॉट विल बी देअर टोटल एज 7 years hence? तर त्यांच्या वयात 7 वर्षानंतर, हेन्स मीन्स नंतर, आफ्टर 7 years, आफ्टर 7 years त्यांच्या वयाची टोटल काय असेल ते आपल्याला काढायचं आहे. ओके. बघा या ठिकाणी काय दिलेलं आहे? त्यांनी 7 वर्षापूर्वी, बिफोर दिलेलं आहे. बिफोर 7 years कोण आहेत ते? कविता अँड समीर. समीर आणि कविताच्या वयाची सम किती आहे? 30 इयर्स, 7 वर्षापूर्वी. तर आजच्या वय किती येईल मग त्यांचं? टुडेज एज. तर दोघांच्या वयामध्ये काय होईल? 7 ॲड करावं लागतील. शलाकाचं एज हे 7 वर्षांनी वाढेल आणि कविताचं पण एज 7 वर्षांनी वाढेल. ह्या दोघांचं वय 7 वर्षांनी वाढेल. म्हणजेच आपल्याला 30मध्ये 14 ॲड करावे लागतील. दोघांचं वय सेम वाढतं आहे ना, म्हणून. आणि हे जे 30 दिलेलं आहे हे 7 years ॲगो आहे. 7 वर्षापूर्वीच्या वयाची बेरीज आहे. तर आजच्या वयांची बेरीज किती होईल मग त्यांची? दोघांचं वय 7 वर्षांनी वाढलं आहे. 7 + 7 14, म्हणून 30 + 14 किती होईल? 44 इयर्स. तर त्यांच्या आजच्या वयाची बेरीज किती आहे? टुडेज एज सम इज इक्वल टू 44 इयर्स आहे. आणि अजून आपल्याला काय म्हटलेलं आहे? आफ्टर 7 years, आफ्टर 7 years, 7 वर्षानंतर अजून त्यांच्या वयाची बेरीज किती असेल? तर 7 वर्षानंतर त्या दोघांचं वय पुन्हा 7 वर्षांनी वाढेल. कविताचं 7 वर्षांनी वाढेल आणि समीरचं पण 7 वर्षांनी वाढेल. म्हणजेच काय? अजून परत आपल्याला आजच्या वयामध्ये 14 years ॲड करावे लागतील. तेव्हा आपल्याला आफ्टर 7 years एज त्यांचं एजची टोटल मिळेल. ओके. आफ्टर 7 years, म्हणून मग काय करावं लागेल? आफ्टर 7 years समीक्षा कोण येतो? समीर अँड कविता
यांच्या वयाची बेरीज. आजचं वय 44 आहे, प्लस त्यात 7 वर्षानंतर अजून 14 वर्षांनी ते दोघं वाढतील, म्हणून याच्यामध्ये 14 ॲड करावं लागेल. 4 + 4 8, 4 + 1 5. तर आफ्टर 7 इयर्स त्यांच्या वयाची सम काय मिळेल, टोटल काय मिळेल, 58 इयर्स. ऑप्शनमध्ये आहे का आन्सर 58 इयर्स ओल्ड? येस, या ठिकाणी ऑप्शन 3मध्ये आन्सर दिसतं आहे. ऑप्शन 3 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 6. अमोल एज इज 1/3 ऑफ अनिल एज. If their total age is 28 years, what is Anil's age? ओके, बघा या ठिकाणी काय सांगितलेलं आहे त्यांनी, आपल्याला अमोलचं एज दिलेलं आहे. अमोलचं एज हे अनिलच्या एजच्या 1/3 आहे. ओके, सेंटेन्सवरून मी इक्वेशन तयार करते बघा. अमोल एज इज इक्वल टू, इज आहे म्हणून इज इक्वल टू साईन द्यायचं, 1/3 ऑफ अनिल एज. 1/3 ऑफ अनिल एज, अनिलच्या एजच्या 1/3 आहे अमोलचं एज. इफ देअर टोटल एज इज 28 इयर्स, अमोल्स एज प्लस अनिल एज इज इक्वल टू किती आहे, 28 इयर्स आहे. व्हॉट इज अनिल एज, तर अनिलचं एज किती असेल, अनिलचं एज आपल्याला या ठिकाणी फाइंड आउट करायचं आहे. ओके, बघा मी याला इक्वेशन नंबर 1 देते. आता या ठिकाणी अमोलचं एज हे अनिलच्या एजच्या 1/3 आहे. मी याच्यावरून असं पण म्हणू शकते, अनिलचं एज हे अमोलच्या एजच्या 3 टाइम्स आहे. हा जो डिवाइड बाय 3 आहे तो इक्वल टू साईन क्रॉस करून जाताना काय होईल, मल्टिप्लाय. तर मी या इक्वेशनला असं पण लिहू शकते, 3 × अमोल एज इज इक्वल टू अनिल एज. ओके, हे आणि हे सेमच झाला मिनिंग यांचा दोघांचा. ओके, हे आहे आपलं इक्वेशन नंबर 2. अमोलचं एज आणि अनिलचं एज किती आहे, 28 इयर्स ओल्ड. मी या ठिकाणी लिहिते अमोल एज प्लस अनिल एज इज इक्वल टू 28 इयर्स. ओके, आता अनिलच्या एजच्या जागेवरती मी 3 × अमोल एज पुट करू शकते का? हो, कारण की इथं काय आहे, इक्वल टू साईन आहे. अनिल एजच्या ऐवजी मी आता हे या इक्वेशनमध्ये ही टर्म पुट करणार आहे. ओके, अमोल प्लस 3 अमोल, अनिलच्या एजच्या ऐवजी काय टाकलं मी, 3 × अमोलचं एज इज इक्वल टू 28. बघा या ठिकाणी 1 अमोल प्लस 3 अमोल काय होईल, 4 अमोल इज इक्वल टू 28 इयर्स. आता या ठिकाणी हा 4 काय आहे, अमोलच्या एजला मल्टिप्लाय आहे. हा 4 इक्वल टू साईन क्रॉस करून जाताना इकडे काय होईल, डिवाइड. यावरून आपल्याला काय मिळेल, अमोलचं एज. अमोल एज इज इक्वल टू 28 डिवाइड बाय 4. अमोल एज इज इक्वल टू 6, 4 × 5 = 7 इयर्स. ओके, अमोलचं एज किती मिळालं, 7 इयर्स मिळालं. पण आपल्याला कोणाचं एज काढायचं आहे, अनिलचं एज विचारलेलं आहे. तर आपण इक्वेशन नंबर 2मध्ये अमोलचं एज पुट केलं तर आपल्याला अनिलचं एज मिळेल. ओके, तर इक्वेशन नंबर 2 काय आहे, अमोल एज प्लस अनिल एज इज इक्वल टू 28 इयर्स. या ठिकाणी अमोलचं एज निघालं आहे, अमोलचं एज पुट केलं मी, अनिल एज इज इक्वल टू 28. आता हा 7 काय या ठिकाणी प्लस आहे, हा इक्वल टू साईन क्रॉस करून जाताना काय होईल, मायनस होईल. याच्यावरून आपल्याला अनिलचं एज मिळेल. अनिल एज इज इक्वल टू 28 - 7, 21
इयर्स. तर अनिलचं एज किती मिळालं मग? 21 इयर्स. ओके, ऑप्शनमध्ये आहे का आन्सर 21 इयर्स ओल्ड? येस, या ठिकाणी ऑप्शन 4मध्ये आन्सर दिसतं आहे. ऑप्शन 4 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 7. द सम ऑफ प्रेझेंट एज ऑफ मदर अँड हर सन इज 52 इयर्स. 7 years ago, the difference between their ages was 22 years. What is the son age today? ओके, बघा क्वेश्चनचं मिनिंग लक्षात घ्या. काय सांगितलं आहे? द सम ऑफ प्रेझेंट एजेस ऑफ मदर अँड हर सन इज 52 इयर्स. मदर आणि तिचा मुलगा यांच्या आजच्या वयाची सम ही किती आहे? 52 इयर्स आहे. 7 years ago, 7 वर्षापूर्वी, द डिफरन्स बिटवीन देअर एजेस वॉज 22 इयर्स. 7 वर्षापूर्वी त्यांच्या वयातील डिफरन्स हा 22 इयर्स होता. व्हॉट इज दी सन्स एज टुडे? तर सनचं आजचं एज विचारलेलं आहे. ओके, बघा प्रेझेंट एज, आजच्या वयाची बेरीज काय आहे? मदर प्लस सनच्या एजची सम किती दिलेली आहे? 52 इयर्स. मी याला इक्वेशन नंबर 1 देते. 7 years ॲगो, 7 years ॲगो, 7 वर्षापूर्वी त्यांच्या वयातील डिफरन्स, मदर आणि सन यांच्या वयातील डिफरन्स किती दिलेला आहे? 22 इयर्स. बघा 7 वर्षानंतर आईचं पण वय वाढणार आहे आणि मुलाचं पण वय वाढणारच आहे, किंवा 7 वर्षापूर्वी त्यांच्या वयातला जो डिफरन्स असणार आहे तो सेमच असणार आहे. ओके, त्यामुळे मदर या ठिकाणी सेकंड इक्वेशनमध्ये दिलेला आहे, डिफरन्स दिलेला आहे त्यांच्या वयातील. ओके, तर त्यांच्या वयातील डिफरन्स किती दिलेला आहे 7 वर्षापूर्वीचा? 22 इयर्स. आणि आता त्यांनी काय विचारलं आहे? व्हॉट इज सन्स एज टुडे? तर सनचं आजचं वय, सनचं एज काढायचं आहे आपल्याला. ओके, बघा या ठिकाणी इक्वेशन नंबर 1 आणि 2 दिले आहे. आजच्या वयाची सम त्यांची 52 इयर्स दिलेली आहे आणि 7 वर्षापूर्वी त्यांच्या वयातील डिफरन्स हा 22 इयर्स दिलेला आहे. तर हे 2 इक्वेशन मिळाले. ह्या दोघे इक्वेशनला मी सम करते, प्लस करते. ओके, मदर्स एज प्लस मदर एज काय येईल? 2 मदर एज. बघा या ठिकाणी सनसाठी प्लस साईन आहे, सेकंड इक्वेशनमध्ये सनसाठी मायनस साईन आहे. प्लस मायनस काय होतं? 0. ओके, आता या दोघांची सम करावी लागेल, कारण की या ठिकाणी आपण सम केलेली आहे. 2 + 2 4, 5 + 2 7. ओके, 2 मदर्स एज इज इक्वल टू 74 मिळालं. याच्यावरून आपल्याला मदरचं एज फाइंड आउट करता येईल. या ठिकाणी 2 हा काय आहे? मदर्स एजला मल्टिप्लाय आहे, इक्वल टू साईन क्रॉस करून जाताना तो काय होईल? डिवाइड होईल. 74 डिवाइड बाय 2. मदर्स एज इज इक्वल टू 37 इयर्स. मदरचं एज काय निघालं? 37 इयर्स. पण आपल्याला सनचं एज विचारलेलं आहे, मुलाचं एज विचारलेलं आहे. तर आपण या ठिकाणी इक्वेशन 1मध्ये मदरच्या एजची व्हॅल्यू पुट करू शकतो किंवा इक्वेशन 2मध्ये पण करू शकतो. जे तुम्हाला इझी वाटेल ते तुम्ही करू शकतात. ओके, मी फ्रॉम इक्वेशन नंबर 1 घेते. इक्वेशन नंबर 1वरून इक्वेशन 1 काय आहे? मदर्स एज प्लस सन एज इज इक्वल टू 52 इयर्स आहे. ओके, या ठिकाणी मदरचं एज किती आहे? 37 प्लस सन्स एज इज इक्वल टू 52. तर या ठिकाणी आता आपल्याला सनचं एज काढायचं आहे. 37 हा काय आहे? प्लस, तो इक्वल टू साईन क्रॉस करून जाताना काय होईल? मायनस. सन एज इज इक्वल टू 52 मायनस 37. ओके, 52 मायनस 37, 4 ठिकाणी 12 मायनस 7, 5, 4 मायनस 3 1,
सनचं एज किती येईल मग 15 इयर्स. सनचं आजचं एज काय मिळालं 15 इयर्स. ऑप्शनमध्ये आहे का आन्सर 15 इयर्स? येस, या ठिकाणी ऑप्शन 4मध्ये आन्सर दिसतं आहे. ऑप्शन 4 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 8. समीक्षा अँड सानिका have 6 years of difference in their ages. After 6 years, their total age will be 42. What is Sanika's age today? ओके, बघा क्वेश्चनचं मिनिंग लक्षात घेऊया. काय सांगितलं आहे, समिका अँड सानिका हॅव 6 years ऑफ डिफरन्स इन देअर एजेस. समिका आणि सानिका यांच्या वयातला डिफरन्स हा किती आहे 6 years. आफ्टर 6 years 6 वर्षांनंतर देअर टोटल एज विल बी 42. त्यांच्या दोघांच्या वयाची बेरीज किती आहे 42 years आहे. व्हॉट इज सानिकाज एज टुडे? तर सानिकाचं आजचं वय विचारलेलं आहे. ओके, सेंटेन्सवरून मी इक्वेशन्स तयार करते. शमिका अँड सानिका हॅव 6 years ऑफ डिफरन्स इन देअर एजेस. शमीचं वय आणि सानिकाचं वयातला डिफरन्स हा किती दिलेला आहे 6 years दिलेला आहे. डिफरन्स आहे म्हणून मायनस केलं. आफ्टर 6 years 6 वर्षानंतर शमिका आणि सानिका यांच्या वयाची सम किती दिलेली आहे, टोटल एज किती दिलं आहे 42 years. ओके, व्हॉट इज सनिकाज एज टुडे? तर आपल्याला शनिकाचं एज काढायचं आहे. सानिकाचं आजचं एज काढायचं आहे. ओके, बघा या ठिकाणी यांच्या वयाचा डिफरन्स हा आजचा वयाचा डिफरन्स दिलेला आहे आणि 6 वर्षांनंतरून यांच्या वयाची बेरीज 42 years होणार आहे. तर त्यांच्या आजच्या वयाची बेरीज आपल्याला याच्यावरून काढता येईल. 6 वर्षानंतरून शमिका पण 6 वर्षांनी मोठी होणार आहे आणि सानिका पण 6 वर्षांनी मोठी होणार आहे 6 वर्षानंतर. तर आजच्या वयाची बेरीज किती येईल मग हे काढण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला 6 + 6 हिचे वाढलेले 6 years हिचे वाढलेले 6 years म्हणजेच 12 years. हे काय करावं लागेल आपल्याला 42मधून सबस्ट्रॅक्ट करावं लागेल. त्यावेळेस काय येईल त्यांच्या आजच्या वयाची बेरीज टुडेज एज शमिका प्लस सानिका यांच्या वयाची बेरीज काय येईल 42 - 12 करावं लागेल. यांच्या आजच्या वयाची बेरीज किती आली मग 30 years आली. ओके, आणि हे आजच्या वयातील डिफरन्स दिलेला आहे 6 वर्ष. ओके, म्हणजेच याचा मिनिंग काय होईल, सपोज या ठिकाणी मी फ्रॉम इक्वेशन नंबर 1 घेते. शमिकाज एज मायनस सानिकाज एज यांच्या वयातला डिफरन्स 6 आहे. शमिकाचं एज जर काढायचं असेल मला तर हा सानिकाच्या एजमध्ये 6मध्ये सानिकाचं एज ॲड करावं लागेल. त्यावेळेस मला शमिकाचं एज मिळेल. ओके, तर आपल्याला काय विचारलेलं आहे, कोणाचं एज विचारलं आहे सानिकाचं विचारलेलं आहे. ओके, यावरून मी पहिले शमिकाचं एज काढते. शमिकाचं एज किती येईल मग 6 त्यांच्या वयाची बेरीज 30 years आहे ना, म्हणून मग 30 - 6 करते मी. तर काय मिळेल डिफरन्स 24. त्यांच्या वयातला डिफरन्स 6 आहे म्हणून त्यांच्या दोघांच्या वयातील डिफरन्स किती आला 24. ओके,
तर हे 24 इयर्स ओल्ड हे काय आहे, दोन व्यक्तींचं वय आहे. तर एका व्यक्तीचं वय काय येईल, मग या काढण्यासाठी काय करावं लागेल, 24ला 2ने डिवाईड करावं लागेल. एका व्यक्तीचं वय काय येईल, 12 इयर्स. ओके. आणि दुसरी व्यक्ती ही आहे लोअर एज 12 इयर्स, आणि दुसरी व्यक्ती 6 वर्षांनी 6 इयर्सने मोठी आहे. ओके. तर जी दुसरी व्यक्ती आहे हायर एज काय येईल, 12 + 6 करावं लागेल. 12 + 6 6 वर्षांनी मोठी आहे म्हणून. तर दुसऱ्या व्यक्तीचं वय काय येईल, 18 इयर्स. ओके. बघा ह्या दोघांची सम करून बघा, ह्या दोघांची सम ही 30 इयर्स येते आहे. 12 + 18 जर केलं तर 30 इयर्स येते. आणि 30 इयर्स हे काय आहे, टुडेज एज सम आहे. या दोघांच्या वयाची आजची बेरीज आहे. पण यात आपल्याला क्वेश्चनमध्ये शमिका आणि सानिका यांच्यामध्ये कोण लहान आहे आणि कोण मोठं आहे हे दिलेलं नाही. म्हणून आपण ते ठरवू नाही शकत की सानिका ही लहान आहे की मोठी आहे. जर सपोज सानिका लहान असली असती तर तिचं वय 12 वर्ष आलं असतं, आणि जर ती मोठी असेल तर तिचं वय 18 वर्ष येईल. तर आपण हे सांगू नाही शकत. म्हणून ऑप्शनमध्ये 12 इयर्स आणि 18 इयर्स असं आन्सर आहे का? येस, या ठिकाणी ऑप्शन 4मध्ये आन्सर दिलेला आहे. बघा, 12 इयर्स ऑर 18 इयर्स. एक तर ती लहान असेल सानिका तर तिचं वय 12 वर्ष असेल, जर ती मोठी असेल तर तिचं वय 18 वर्ष असेल. म्हणून या ठिकाणी करेक्ट आन्सर काय येईल, ऑप्शन 4 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 9. 7 years ago, Arnav and Sushma total age was 39 years. What will be their total age 4 years hence? ओके. बघा या ठिकाणी काय सांगितलेलं आहे, 7 years ago 7 वर्षापूर्वी अर्णव आणि सुषमा यांच्या वयाची बेरीज किती होती, 39 इयर्स. व्हॉट विल बी देअर टोटल एज 4 years hence. तर 4 वर्षानंतर त्यांच्या वयाची बेरीज किती असेल. ओके. 7 years ॲगो अर्णवचं एज आणि सुषमाचं एज यांच्या वयाची टोटल 39 इयर्स दिलेली आहे. ओके. त्यांचं वय 7 वर्षापूर्वी किती होतं, वयाची बेरीज 39 होती. तर आजच्या वयाची बेरीज किती येईल मग त्यांची, टुडेज एज. बघा अर्णवचं पण 7 वर्षांनी वाढेल आणि सुषमाचं पण 7 वर्षांनी वाढेल. म्हणजे आपल्याला याच्यामध्ये किती ॲड करावे लागतील, 7 + 7 14 ॲड करावे लागतील. त्यावेळेस त्यांच्या आजच्या वयाची बेरीज मिळेल. 9 + 4 3 कॅरी 1 5. तर अर्णव आणि सुषमा यांच्या आजच्या वयाची बेरीज किती आहे, 53 इयर्स. आणि अजून काय म्हटलेलं आहे, व्हॉट विल बी देअर टोटल एज 4 years हेन्स. 4 वर्षानंतर, आफ्टर 4 years 4 वर्षानंतर बघा अर्णवचं पण एज 4 yearsने इन्क्रीज होईल आणि सुषमाचं पण एज हे 4 yearने वाढेल. म्हणजेच किती, 8 yearsने दोघं पण वाढतील. तर ह्या आजच्या वयाच्या बेरीजमध्ये सममध्ये आपल्याला 8 ॲड करावे लागतील. म्हणजेच काय, 53 + 8 11. तर 4 वर्षानंतर त्यांच्या वयाची बेरीज किती येईल, 61 इयर्स ओल्ड. ऑप्शनमध्ये आहे का आन्सर 61? नाही, या ठिकाणी ऑप्शनमध्ये आन्सर दिसत नाही आहे. पण त्याचं आन्सर काय येईल, 61 इयर्स ओल्ड हेच आन्सर करेक्ट आहे. मागे एक्सप्लेनेशन दिलेलं आहे त्यानुसार जर घेतलं तर त्या ठिकाणी 3 व्यक्तींच्या वया ॲड केलेलं आहे, एज ॲड केलं आहे. जसं आपण या ठिकाणी सुषमा आणि अर्णवचं एज ॲड केलं तसं त्या ठिकाणी अजून 3rd पर्सनचं एज ॲड केलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी
7 + 7 + 7 केलेलं आहे 39 + 21 60 केलेलं आहे. ओके, तर 3 व्यक्तींचं जर एज ॲड केलं तर या ठिकाणी त्यांच्या आजच्या वयाची बेरीज किती मिळाली आहे 60 इयर्स. आणि अजून 4 वर्षानंतर त्या 3 व्यक्तींचं एज ॲड जर त्यांची जर सम केली तर काय येईल 12 ॲड करावे लागतील या ठिकाणी. म्हणजेच 60मध्ये 12 ॲड करावे लागतील. त्यांच्या आजचं वय किती आहे 60 इयर्स. 60 + आफ्टर 4 इयर्स 3 व्यक्तींचं वय किती येईल 12 ॲड करावे लागतील. 60 + 12 72. ऑप्शनमध्ये 72 आन्सर पण आहे आणि मागे एक्सप्लेनेशनमध्ये पण देताना त्यांनी आन्सर ऑप्शन 2 इज अ करेक्ट ऑप्शन असं म्हटलेलं आहे. ओके, या ठिकाणी पण या क्वेश्चनमध्ये पण थोडी प्रिंटिंग मिस्टेक झालेली आहे. तर 3 व्यक्तींचं एज जर पकडलं तर आन्सर आपलं 72 इयर्स ओल्ड येत आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 10. श्रीनाथ इज ओल्डर दॅन ज्योती बाय 8 इयर्स. श्रीनाथ हा ज्योतीपेक्षा 8 वर्षांनी मोठा आहे. व्हॉट विल बी श्रीनाथ एज व्हेन सम ऑफ देअर एज विल बी 54 इयर्स. तर श्रीनाथचं एज विचारलेलं आहे जर त्यांच्या वयाची बेरीज 54 इयर्स असेल तर. ओके, पहिलं सेंटेन्स दिलेलं आहे त्या सेंटेन्सवरून आपण इक्वेशन तयार करूया. काय म्हटलेलं आहे बघा, श्रीनाथ इज ओल्डर दॅन ज्योती बाय 8 इयर्स. श्रीनाथ हा ज्योतीपेक्षा 8 वर्षांनी मोठा आहे. ओके, ज्योती लहान आहे म्हणजेच काय येईल बघा, ज्योतीचं एज हे श्रीनाथच्या एजपेक्षा 8 वर्षांनी लहान आहे. श्रीनाथच्या वयातून जर आपण 8 सबस्ट्रॅक्ट केले तर आपल्याला कोणाचं एज मिळेल ज्योतीचं एज मिळेल. ओके, हे आहे आपलं इक्वेशन नंबर 1. आपल्याला श्रीनाथचं एज फाइंड आउट करायचं आहे. आणि दुसरं इक्वेशन दिलेलं आहे आपल्याला व्हेन सम ऑफ देअर एजेस विल बी 54 इयर्स. ज्योतीज एज प्लस श्रीनाथ एज किती आहे 54 इयर्स. दोघांच्या वयाची बेरीज 54 इयर्स दिलेली आहे. हे आहे तुमचं इक्वेशन नंबर 2. तर आपण यावरून या ठिकाणी श्रीनाथ एज इज इक्वल टू 54 मायनस ज्योतीज एज असं करू शकतो. ओके, श्रीनाथच्या जागेवरती आपण हे पुट करू शकतो. ओके, जे इज इक्वल टू एसच्या जागेवरती मी काय पुट करते 54 मायनस जे मायनस 8. ओके, या ठिकाणी जे काय आहे मायनस इक्वल टू साईन क्रॉस करून जाताना काय होईल तो जे प्लस जे 2j. ओके, 54 मायनस 8. 54मधून 8 सबस्ट्रॅक्ट केले किती येईल 46. जे इज इक्वल टू हा 2 इकडे मल्टिप्लाय आहे इक्वल टू साईन क्रॉस करून येताना डिवाइड होईल काय येईल 2 2 जा 4 2 3 जा 6. ज्योतीचं एज किती आलं 23 इयर्स. पण आपल्याला कोणाचं एज पाहिजे आहे श्रीनाथचं एज पाहिजे आहे. तर फ्रॉम इक्वेशन नंबर 2 घेते मी. फ्रॉम इक्वेशन नंबर 2. इक्वेशन नंबर 2 काय आहे जे प्लस एस इज इक्वल टू 54. ज्योतीचं एज निघालं आहे 23. तर यावरून श्रीनाथचं एज काढू शकतो आपण 54 मायनस 23. श्रीनाथ एज इज इक्वल टू 4मधून 3 सबस्ट्रॅक्ट केले 1 5मधून 2 गेले 3. तर श्रीनाथचं एज किती येईल 31 इयर्स ओल्ड. ऑप्शनमध्ये आहे का आन्सर 31 इयर्स ओल्ड. येस, या ठिकाणी ऑप्शन 1मध्ये आन्सर दिसतं आहे. ऑप्शन 1 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 11. टोटल एज ऑफ रामा अँड रुद्रा टुडे इज 47 इयर्स. आफ्टर 5 इयर्स रुद्रा विल बी 26 इयर्स ओल्ड. हाऊ ओल्ड विल बी रामा ॲट दॅट टाईम. बघा क्वेश्चन केअरफुली रीड करा.
काय सांगितलेलं आहे, रामा आणि रुद्राचं आजच्या वयाची बेरीज किती आहे, 47 इयर्स आहे. ओके. आफ्टर 5 इयर्स रुद्रा विल बी 26 इयर्स ओल्ड. 5 वर्षानंतर रुद्रा हा 26 इयर्सचा होणार आहे. हाऊ ओल्ड विल बी रामा ॲट दॅट टाईम. त्यावेळेस रामाचं एज काय असेल, म्हणजेच रामाचं पण 5 वर्षानंतरचं एज काढायचं आहे. ओके. चला तर मग क्वेश्चनवरून इक्वेशन्स तयार करूया. काय सांगितलेलं आहे, टोटल एज ऑफ रामा अँड रुद्रा टुडे इज 47 इयर्स. हे आजचं वय दिलं आहे. टुडेज एज, रामाच्या एजची आणि रुद्राच्या एजची सम किती दिलेली आहे, 47 इयर्स. ओके. आफ्टर 5 इयर्स रुद्राचं एज किती आहे, 26 इयर्स. ओके. तर आपल्याला आफ्टर 5 इयर्स रामाचं एज काढायचं आहे. ओके. तर हे आजच्या वयाची सम दिलेली आहे. 5 वर्षानंतर दोघांचं वय 5-5 वर्षांनी वाढेल, म्हणून 47 + 10 करावं लागेल. चला तर मी अगोदर आफ्टर 5 इयर्स रामा अँड रुद्राच्या एजची सम काय येईल, आजच्या वयामध्ये आपल्याला 10 इयर्स ॲड करावे लागतील, कारण की रामा हा पण 5 इयर्सने वाढणार आहे आणि रुद्रा पण 5 इयर्सने त्याचं वय वाढणार आहे. म्हणून 5 वर्षानंतर यांच्या दोघांच्या वयाची बेरीज किती येईल, 57 इयर्स ओल्ड. 5 वर्षानंतरचं रुद्राचं एज किती आहे, 26 इयर्स आहे. ओके. रामाज एज प्लस रुद्राज एज आफ्टर 5 इयर्स किती आहे, 57. आफ्टर 5 इयर्स रुद्राचं एज 26 आहे. तर रामाचं एज त्यावेळेस काय असेल, म्हणजेच 5 वर्षानंतर रामाचं एज काय असेल. तर हे काढण्यासाठी काय करावं लागेल, मग रामाज एज इज इक्वल टू 57 मायनस 26. रामाज एज इज इक्वल टू 31 इयर्स. ओके. 5 वर्षानंतर रामाचं एज किती येईल, मग 31 इयर्स ओल्ड. ऑप्शनमध्ये आहे का आन्सर 31 इयर्स ओल्ड? येस, या ठिकाणी ऑप्शन 2मध्ये आन्सर दिसत आहे. ऑप्शन 2 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके. थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ. अशा सोप्या पद्धतीने आपण पुढील व्हिडिओ पण पाहणार आहोत. पुढील व्हिडिओ पण मी तुमच्यासाठी लवकरच घेऊन येणार आहे. तोपर्यंत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करा. पुन्हा लवकरच भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.